हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत 3 वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडवल्या. या घटनांमध्ये सोन्याचे दागिने, चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास करण्यात आला. सलग घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. अहिल्यानगर येथील न्याय वैद्यक तज्ञांचे पथकही घटनास्थळी दाखल होऊन पुरावे संकलित करण्यात आले. पहिल्या घटनेत हिराबाई भास्कर माकोणे यांच्या वस्तीवर चोरट्यांनी धाड टाकून त्यांच्या गळ्यातील सुमारे अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे डोरले हिसकावून नेले. त्यानंतर चोरट्यांनी अर्जुन विठ्ठल जावळे यांच्या वस्तीवर मोर्चा वळवला. मात्र घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पाहुण्यांची पर्स चोरून पलायन केले. या पर्समध्ये कविता अर्जुन जावळे यांचे 1500 रुपये रोख रक्कम व सुमारे अर्धा ग्राम सोन्याचा ऐवज होता. तिसऱ्या आणि सर्वाधिक धक्कादायक घटनेत गोरक्षनाथ रोड परिसरातील अण्णासाहेब आमलूक जावळे यांच्या वस्तीवर चोरट्यांनी प्रवेश केला. यावेळी सविता जावळे या घराबाहेरील पोर्चमध्ये झोपलेल्या होत्या. चोरटे आल्याची चाहूल लागताच त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र 4 चोरट्यांच्या हातात कुऱ्हाडी असल्याने त्या घाबरल्या. 2 चोरट्यांनी त्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवत वेठीस धरले, तर इतरांनी घरात प्रवेश करून सुमारे 2 तोळे सोने आणि अर्धा किलो चांदीचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या पायातील जोडवे काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. तसेच कानातील पुड्या काढून घेत, मात्र कानातील रिंगा नकली असल्याचे समजून त्यांनी त्या तशाच सोडून दिल्याने अंदाजे 3 ते 4 ग्रॅम सोने वाचले. सोनेवाडी येथील आखाडी उत्सव सुरू असल्याने रात्री उशिरा किशोर जावळे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील दगू गुडगे यांना याबाबत कळवले. त्यानंतर पोलीस पाटलांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात विठ्ठल गंगाधर जावळे यांच्या वस्तीवरही अशाच प्रकारची चोरी झाली होती. त्या घटनेत सुमारे 1.5 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते. त्यामुळे सोनेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. मला रात्री 3:21 किशोर भाऊ जावळे यांचा फोन आला का अण्णासाहेब आमलूक जावळे यांच्या वस्तीवर जबरी चोरी झालेली असून 4 चोरट्यांनी तिथं चोरी केलेली आहे. आणि अजून दुसरीकडे विठ्ठल काशीनाथ जावळे यांच्या वस्तीवर सुद्धा चोरी झाली, परंतु तिथं वेळीच लोक जागे झाले आणि तिथून दामटून लावले. तरी एका पाहुणीची, त्यांच्याकडे आलेली एक पाहुणी महिला, तिचेवाली पर्स नेली. त्या पर्समध्ये 5000 रुपये रोख रक्कम होती. आणि यांचं जे अण्णा अमलूक जावळे यांच्या जे घरी जी चोरी झाली, यांचा काय आयोजन होता, काय चोरीला गेला? त्यांचं प्राथमिक माहिती अशी आहे की त्या महिलांनी सांगितलं का 2 तोळ्याचे सोनं गेलं आणि 5 भार चांदी, असा 3 लाखापेक्षा जास्त, 4 लाखापेक्षा जास्त रकमेचा ऐवज चोरीला गेलेला आहे. माननीय PI कोळी साहेब यांच्याशी फोनवर बोललो तर कोळी साहेबांनी सर्व माहिती घेतली आणि सर्व वर्णन, माहिती, चोरांच्या बद्दल हालचाल आणि चोर कसे होते, त्यांचे कपडे कसे होते, राहणीमान कसं दिसलं, याच्याबद्दल माहिती घेतली. आणि साहेबांनी सांगितलं की मी ताबडतोब तिथं येतो. तरी रात्रीची गस्त आम्ही वाढवलेली आहे आणि तिकडची चोर इकडं येऊ राहिली. आम्ही ब्राह्मणगाव आणि देरडा फाटा या भागात गस्त वाढवल्यामुळे ते इकडं आले. आता सोनेवाडी हद्दीत प्रवेश करून चोऱ्या करायला लागले. गेल्या 8 दिवसापासून सोनेवाडी परिसरामध्ये चोऱ्यांचा खूप मोठा धुमाकूळ चालू आहे. गेल्या 8 दिवसापूर्वी विठ्ठल गंगाधर जावळे यांच्या वस्तीवर ही चोरी झाली. तसेच काल सोनेवाडी गावामध्ये वस्त्यावर 3 चोऱ्या झाल्या. नवचारीला माकुणे पाहुणे म्हणून आहेत, त्यांची इथं चोरी झाली. त्यानंतर आमच्या सोनेवाडीचे अण्णासाहेब आमलूक जावळे त्यांच्या इथं ही चोरी झाली व त्यांची इथं चोरी करून चोर बाप्पू जावळे यांच्या वस्तीवर जाऊन
त्यांनी तिथे ही चोरी केली. आणि आमच्यावाली सर्व सोनेवाडी नागरिकांच्या वतीनं विनंती आहे पोलीस प्रशासनाला, आपण ह्या चोरांचा कुऱ्हाडीचा धाक दाखवून ते या ठिकाणी चोऱ्या करत आहे. काल अक्षरशः आमच्या एका महिलाला कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचा ऐवज त्यांनी या ठिकाणी कुऱ्हाडीच्या जोरावर लंपास केलेला आहे. आमची पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण ह्या कुऱ्हाड गँगचा लवकरात लवकर बंदोबस्त करून आमच्या सोनवाडी गावाला ह्या कुऱ्हाड गँगपासून भयमुक्त करावं. मी झोपलेली होती इथं बाजावर पोर्चमध्ये आणि ते आले, त्यांचे पाय वाजले इथं या खडीवर. मला लगेच जाग आली, मी लगेच उठून बसले बाजावर. तर ते लगेच दोघं जण उशाला मला कुऱ्हाडी दाखवायला लागले, तुला उभं कापून टाकू म्हणे जरा आरडले. दोघं मध्ये गेले घरामध्ये दोघांनी चोरी करून आले. बाहेर इथं माझ्या पायातले जोडे वडीत होते पण ते निघालं त्यांना. माझ्या चुडकं कापले कात्रीनं, मुरणी काढली आणि त्या फक्त या रिंगा त्यांना दिसल्या नाही. मग सगळे एकूण 2 तोळे सोनं 5 भार चांदी चोरीला गेली.